ठाकरे गटाला धक्का बसलाय। बबनराव घोलप शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज वर्षावर पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती मिळतेय। शिर्डीतून उमेदवारी नाकारल्यानं घोलप ठाकरे गटावर नाराज होते। बबनराव घोलप यांचा माहितीला नाशिकमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या जागेवर माहितीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, नाशिकमध्ये ट्विस्ट जो आहे तो वाढतच चाललेला आहे। निश्चितपणे ऋषाली, खरं तर 25 वर्ष नाशिकच्या देवळाली मतदारसंघाचे आमदार म्हणून बबनराव घोलप यांनी शिवसेनेचा हा बालेकिल्ला जो आहे तो लावून धरला होता। मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून बबन घोलप नाराज होते। शिर्डीमधनं संपर्क प्रमुख पदावरून त्यांना हटवण्यात आलं होतं। त्याच्यानंतर त्यांना शिर्डीच्या लोकसभेची उमेदवारी देखील नाकारण्यात आली होती आणि त्याच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बबनराव घोलप हे नाराज होते। त्यांनी फेब्रुवारी महिन्यातच आपल्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता आणि टीव्ही 9ला मधल्या काळामध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी संजय राऊत आणि त्याचप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांच्यावर अत्यंत गंभीर असा स्वरूपाचे आरोप केले होते। आपल्याला थेट उद्धव ठाकरे यांना भेटू दिलं जात नाही, आपली व्यथा जी आहे ती उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचू दिली जात नाही, अशा पद्धतीचा एक आरोप जो आहे तो त्यांनी केला होता आणि त्याच्यामुळे आज बबन घोलप जे आहेत ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। काही दिवसांपूर्वीच बबन घोलप आणि शिंदे यांची भेट झाली होती आणि आज भाऊसाहेब चौधरी जे नाशिकचे शिंदे गटाचे नेते आहेत त्यांच्या मध्यस्थीनं बबन घोलप जे आहेत ते आज वर्षा निवासस्थानी 4 वाजता शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये बबन घोलप यांच्या प्रवेशामुळे नेमके राजकीय समीकरण काय बदलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।